आता आम्ही आलो आहोत मुंबई हायवेवर. हे बघा, खूप मोठा मुंबई हायवे रोड. अजून रस्त्याचं कामच चाललंय. हे बघा, इकडे छान परिसर आहे. इकडे पांडवलेणी आहे, पांडवलेणी पण आहे. हे बघा, रस्त्याचं कामच चाललंय अजून. वाडीवर आहे वाटतं ना, पुढे वाडीवर आहे का? वाडीवरेचा हे बोर्ड दिसला. आपण गौरवच्या लग्नाला गेलो होतो वाटतं या रोडने, आहे ना? आहे ना, गौरवच्याच लग्नाला गेलो होतो या मार्गे. आपण नाही, आपण याच गाडीला, हा ना, गाडीनेच गेलो होतो ना या मार्गे. हा हा, मी तेच आठवते आपण कधी गेलो होतो एकत्र. दत्ता मामाचं गाव अजून पुढे आहे ना? पुढे अजून वाडीवर आत्ता शिकवलं. वडीवर असेल ते, वाडीवर नसेल. वाडीवर कसं काय? वाडीवर वडी कुठून आलं? वाडीच आहे. काम चालू आहे त्यामुळे म्हणतोय आता. गाडी पुढे तसंच असलं. पांडवलेणी ना अजून कुठली लेणी ग? चांभारलेणी तिकडे. हा, दोन्ही एकत्र आहे का? नाही, वेगळे हा. ती राममामाच्या साईडला ती. इथे पांडवलेणी आहे आणि चांभारलेणी त्या साईडला आहे, आडगाव त्या बाजूला. हे बघा, नुसते डोंगरच डोंगर आहे. करिश्मा ढाबा, विठ्ठल ढाबा लागलाय. एम्ब्रो कॉलेज आहे हे इथे. रस्त्याच्या दुतर्फी झाडे लावले आहेत. छान आहे परिसर. इथल्या जवळपास थोडंफार काम झालेलं दिसतंय. हा रस्ता छान आहे. मागचा रस्ता जरा रस्त्याचं काम चालू असल्यामुळे थोडंसं अडचण होती, पण तरी काही इश्यू नाही, जातात गाड्या. खूप आहे, पण डेंजर ऊन आहे. हे बघा, पूर्ण मोकळं रान, एवढा मोठा परिसर आहे बघा. बघा, तिकडे पलीकडे डोंगरच डोंगर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे चांगलं वाटते.
अजून लग्नाला जायला अर्धा तास तरी लागेल. लग्न ठिकाणी पोहोचल्याचे जे ठिकाण आहे छान आहे परिसर, मोकळा मोकळा, झाडी भरपूर आहे इथे. ते जाताना भरपूर ट्रक दिसतात आहे. टू व्हीलर पण आहे भरपूर. आणि आजची तारीख जोरात असल्यामुळे लग्नाची लोक भरपूर दिसतात आहे. लग्नाला जाणारी लोक.